आमच्या चंदन शिवे सरांनी गण गायला मला उत्स्फूर्त वाजवायला, म्हणजे असं वाटलं काय वाजू म्हणजे ही त्याची पकड होती, त्याची म्हण नाही असावे जातीचे येड्यागाबायाचे काम नव्हे, तसे दोघं जातीवंत इथं भेटलो आम्ही, म्हणून तुम्हाला आनंद द्यावा. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तमाशाचं खूप मोठं योगदान आहे. सगळ्या चळवळी ज्या झाल्या त्या चळवळीत तमाशाचं योगदान आहे. आपल्या मराठवाड्यात पहिली लग्न ठरायचे ते तेव्हा संगीतवारी कोणाची ही ठरवायची, अशी पद्धत असायची लग्नात. संबळाचं खूप शास्त्र आहे, सांगताना संबळाचं शास्त्र सांगता आलं पाहिजे. संबळ कसा झाला, कुठून झाला नाही सांगता येत, पण हल्ली संबळ बनलं की झाला एवढंच संबळ झालेलं, याच्या पलीकडे काय नाही. मग याला थोडंसं नकरेल केला काय झालं, लागले तुम्ही नाचायला. आईला नटवलं साडीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं, आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं. नमस्कार, मी प्रशांत पवार. बाई माणूस या आजच्या अतिशय आगळ्या वेगळ्या एक सांगीतिक म्हणा किंवा अस्सल लोककलेच्या बाजाच्या एका मैफिलीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. कसं आहे की अभिजात संगीत असो किंवा शास्त्रीय संगीत असो, वेगवेगळी घराणी प्रचलित आहेत आणि आपण ते सगळी घराणे आपल्याला माहिती असतात. मग ते अनेक टाईपची घराणं असतात, पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये लोककलेची अशी कुठली घराणे झाली नाहीत आणि ही महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा संबंध भारताच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट आहे की ज्या लोककलेचा उगमातूनच अभिजात संगीताचा जन्म झालेला आहे किंवा ज्या लोककलेच्या उगमातूनच शास्त्रीय संगीताचा जन्म झाला आहे, नेमकी त्याच लोककलेचे घराणे आपण निर्माण करू शकलो नाही. परंतु आज बाई माणूस आणि MGM जर्नलिझम कॉलेजचं परम भाग्य आहे की आपल्याकडे लोककलेतले अतिशय दिग्गज मंडळी आपल्या भेटीला आल्या आहेत आणि त्यातलं एक सगळ्यात मोठं नाव म्हणजे ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर. पांडुरंग घोटकर वय वर्ष 77, पण आजही तरुणांना लाजवेल अशी त्यांची ढोलकी कडाडते. पांडुरंग घोटकर यांनी महाराष्ट्रामधल्या जितक्या लावणी नृत्यांगना प्रसिद्ध आहेत या सगळ्यांचे पाय हे पांडुरंग घोटकरांच्या ढोलकीच्या तालावरच नाचले गेलेले आहेत. आणि दुसरे आपले इकडचे दिग्गज आहेत मराठवाड्याचेच सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर शाहीर गणेश चंदन शिवे. गणेश चंदन शिवे सध्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक आहेत. म्हणजे एका बाजूला विद्वत पद्धतीने लोककलेची मांडणी करणं, अकॅडमिक पद्धतीने मांडणी करणं आणि दुसऱ्या बाजूला स्वतः प्रत्यक्षात लोककलेच्या क्षेत्रात उतरून धुमाकूळ घालणं. धुमाकूळ मी अशासाठी म्हणतोय कारण प्राध्यापक गणेश चंदन शिवेंचे देशविदेशी शो होतात. बाजीराव मस्तानीमधल्या संजय लीला भन्साळीने लाखो आवाजामधून आमच्या गणेश चंदन शिवेच्या आवाजाची निवड केली. तर नेहमीच्या पद्धतीने जशी लोककलेची कुठलीही मैफिल सुरू असते तेव्हा गणाने आपण त्याची सुरुवात करतो. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्यासोबत संवादिनीवर आहेत MGMचे फॅकल्टी राहुल खरे, आपल्याकडे बासरीवर आहेत सतीश जोगदंड आणि टाळ घेऊन बसलेत अनिल घोगरे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि शाहीर, आपण कशा पद्धतीने सुरू करे असं वाटतं तुम्हाला? मुळामध्ये लोकपरंपरेची सुरुवात ही ईशस्तवनाने होते, त्याला आपण गण म्हणतो. गण ही संकल्पना अनेक जणांनी एकत्रित येऊन, गण म्हणजे प्रत्येक शिर आणि या शिराने एकत्र येऊन सादर केलेली एक उपासना जी गणपतीशी आहे. परंतु ही उपासना करत असताना लोकपरंपरेमध्ये वाद्याच्या जुगलबंदीने किंवा वाद्याच्या लहऱ्याने किंवा वाद्यापासून सुरुवात होणारी ही लोकपरंपरा आहे. आज पांडुरंग घोटकर गुरुजी हे खरं म्हटलं तर ढोलकीतलं चालतं बोलतं विद्यापीठ आहे आणि स्वतः त्यांनी जी म्हणजे लोककला आणि लोकपरंपरा ही लवचिक आहे, तर तिला शास्त्रोक्त बैठक देण्याचं काम हे गुरुजींनी बांधलं. ते मधुबाई कांबीकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पासून ते आताच्या रेश्मा परितेकर असतील किंवा अनेक मुली लावणीमधल्या किंवा सिनेमामधल्या अशा लोकांना त्यांनी थुरकावायला लावलं. आपण गुरुजींचा बोल
आणि मग माझ्या गाण्याचा हे आपण सुरू करूयात. नमस्कार. सरांनी सांगितलं वय वर्ष अमुक 77. आता मी तुमच्यासमोर प्रयत्न करतो वाजवायचा. आणि आमचे मराठवाड्यातले खूप प्रसिद्ध माझ्या मुलाप्रमाणेच हे बिचारे खूप चांगले नावलौकिकाला आहे, सध्या चांगल्या ठिकाणी आहे आणि चांगला अभ्यास आहे आणि जातिवंत कलावंत आहे. असे काही नाही हाडातले मुळातले म्हणून बाकीचा ठीक आहे. पुस्तकी अभ्यास आणि स्वतः असा अभ्यास असणं थोडा प्रॅक्टिकल ज्याला म्हणतात मुळातला तो त्यांच्याकडे आहे. ते नुसतं पुस्तकी डॉक्टर झालेले नाही, तर ते स्वतः त्यांच्या घराण्यात याच्यातनं आलेले ते आणि जातिवंत कलावंत. त्यामुळं आज थोडंसं जातिवंत कलावंताची इथं मी म्हणतो भाग्य की आमचं या चॅनेलला बाई माणूस त्यामुळे विस्तृत होईल आणखी. हो. हा झाला जुना पारंपरिक हलगी ढोलकीचा मोहरा. आता आमचे डॉक्टर चंदन शिळे हे गण सुरुवात करतील. याच्या पुढे गण असतो. या नाचत रंगनी गणुबा गवरीच्या नाचत रंगनी गणुबा गवरीच्या
वा वा वा, क्या बात आहे. खरं म्हणजे इतकं संगीताचं सध्या भजं झालेलं आहे या रिमिक्सच्या सगळ्या दुनियेमध्ये, आणि सूर आणि ताल हरवलेल्या या सगळ्या बॉलिवूडी म्युझिकमध्ये एक अस्सल रांगडा सूर आज जो गणेश चंदनशिवे लावलेला आहे, आणि त्याला तितक्याच एक अस्सल साथ पांडुरंग बाबांनी दिलेली आहे. हे आमचं खरं म्हणजे सौभाग्य आहे. त्याच्यामुळे अहो सर म्हणतात ना, त्याची म्हण आहे नाही, असावे जातीचे येडेगाबायाचे काम नव्हे. तसे दोघं जातीवंत इथं भेटलो आम्ही, म्हणून तुम्हाला आनंद द्यायला बसलो आहे. तर आपण आज इथे जो काही आपण इथे आज मैफिल करतोय ही सगळी पारंपरिक बाजाची करतोय. गण झालेला आहे, शाहीर गवळण झालेली आहे. आता आपण पुढे काय करतोय? असं आहे की ही भूमी संत तंत आणि पंतांची भूमी आहे. मराठवाडाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला या तिन्ही धाग्यांनी गुंफलेला आहे. संतांनी परंपरेनुसार कर्मकांड, जातीयवाद, भेदभाव, उच्च नीचता, श्रीमंती, गरिबी, स्त्री पुरुष भिन्नता यावरती मार्मिक भाष्य केलेलं आहे. तंत कवींनी जेव्हा जेव्हा या भारतीय परंपरेमध्ये संकट आली, मग ती जाती अंताची लढाई असेल, भारतीय स्वातंत्र्याचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये अशा महान लोककलावंतांनी आपलं योगदान दिलेलं आहे. आपल्या शाहिरीच्या माध्यमातून, आपल्या वादनाच्या माध्यमातून, आपल्या गायकीच्या माध्यमातून, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून या भूमीला कशा पद्धतीने आम्ही एकसंध बांधू शकतो, समतेने बांधू शकतो म्हणून काम केलं. आमची जी परंपरा ही तमाशाची परंपरा आहे, परंतु ही तमाशाची परंपरा जी आली ही कुळधर्म कुळाचारातून आलेली आहे. म्हणजे 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ जो देवीचा आपण घालतो, त्या देवीच्या गायकीचा धागा धरून पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या लोकांचे तमाशे असायचे. अस्पृश्य समाजातील महारांचे, मांगांचे तमाशे, जातीवाचक नाव असायचे. गोंधळांचे तमाशे असायचे, ते मराठ्यांचे तमाशे असायचे. म्हणजे अलीकडच्या काळात जर आपण नावच घ्यायला गेलो तर भाऊ बापू मांग नारायणगावकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, तसे चंद्रकांत ढवळपुरीकर हे गोंधळी समाजाचे होते. आणि या सगळ्या लोकांनी ती गायकी ही तमाशात आणली. आणि मग 3.5 शक्तिपीठाचा जागर का करावा, तर कर्मकांड आणि जातीयवादाला मुठमाती देऊन जर सकाम भक्तीतून देवीची जर पूजा केली आपण, तर देवीची आराधना आणि देवी आपल्याला प्राप्त होते. मग ती देवी कुठे आहे, तर ती निसर्गामध्ये आहे. कारण नारी शक्ती आपण निसर्गच आपली देवता आहे. आणि गुरुजी बोला, देवी म्हणजे शक्ती, देवी म्हणजे महिला, आदिमाया शक्ती. परंतु या भूमीला मातृत्वाचा दर्जा दिला आपण, भारत माता म्हणतो ना, म्हणजे ती शक्ती आहे. म्हणजे नारी प्रथम आणि नंतर पुरुष. कबीराचा छान दोहा आहे की जननी ऐसा पूत जने जिसकी सब जन करे आस. जननी म्हणजे माता. जननी ऐसा पूत जने जिसकी सब जन करे आस, और भले ही बिचारी मुर्गी जने महीने के 150. म्हणजे कोंबडीने कितीही पिलांना जन्म घातला तर त्याचा काही एक फायदा नाही. जननी म्हणजे माता. ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, ज्या मातेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म दिला, ज्या मातेने महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुलेंना जन्म दिला, ज्या महापुरुषांना ज्या मातेने जन्म दिला, अशी माता जन्माला येणं आजच्या काळामध्ये गरजेचे आहे. बाई माणूसचा खरा तोच एक मला वाटतं एक व्हिजन आहे की बाई माणूस जे मेन स्ट्रीमच्या बाहेर आहे, गावगाड्याच्या बाहेर आहे, वेशीच्या बाहेर आहे, बरोबर, अशा लोकांना समाजापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न बाई माणूस करत आहे. आणि म्हणून आजची ही जी प्रकट मुलाखत आहे गुरुजींची, माझी नव्हे, मी बाई माणूसचा एक भाग आहे, पण खऱ्या अर्थाने गुरुजीसारखा एक लिजंडरी पर्सन, त्याला भारत सरकारच्या संगीत नाटक अकॅडमीचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. ढोलकीतला वादनातला कोणी भारतामध्ये कोणाला मिळालेला नाही आहे. अशी माणसं आपल्याबरोबर आहे. आणि मी बाई माणूसचे धन्यवाद मानेल की त्या देवीचा जर जागर आपल्याला करायचा असेल तर तिला कसं बोलवायचं. हे लागला लो आंबे लागला लो, माझ्या पाठीमागे हे लागला लो आंबे लागला लो, लागला लो आंबे लागला लो, आणि हेकडे आलो तुझा बागडे आलो, हेकडे आलो तुझा बागडे आलो, आणि दिल्ली आलो तुझा तांबोळे आलो, देवानी आलो तुझा बामणे आलो, देवानी आलो तुझा बामणे आलो, आणि मोरेश्वर गणपती गोंधळा गणपती गोंधळा, आणि गोंधळ मांडीला गोंधळा, गोंधळ मांडीला गोंधळा, एवढं म्हणायचं तुम्हाला. आणि तुळजापूर भवानी गोंधळा, गोंधळ मांडीला गोंधळा,
ग हा गोंधळ मांडीला गोंधळाये आणि माहूरची रेणुका गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये अनवनीची सप्तशृंगी वा, वा, गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये अनवनीची सप्तशृंगी गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये अग माढरची काळू आई गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये अग माढरची काळू आई गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये अन सातारची मंगळाई गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये अन सौंदर्य यल्लम गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये अन खाण्याची जीवदानी गोंधळाये ग गोंधळ मांडीला गोंधळाये अन वीराची जीवदानी गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये माझ्या मुंबईची ममादेवी गोंधळाये हा गोंधळ मांडीला गोंधळाये अन मुंबईची ममादेवी गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये तेव्हा राहिल्या साहिल्या गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये तेव्हा चुकलं बाकलं गोंधळाये गोंधळ मांडीला गोंधळाये तुझा गोंधळ मांडीला चमक सोन्यानं मडविला तुझा गोंधळ मांडीला चमक सोन्यानं मडविला हरे रामा अनाई गंबाबाई हा केला माझ्या धाव वाह 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 अनाई गंबाबाई हा केला माझ्या धाव आणि भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावा भरलाय तुझा मांडीला गोंधळाला याव भरलाय तुझा मांडीला गोंधळाला याव आई गंबाबाई हा केला माझ्या धाव आई गंबाबाई हा केला माझ्या धाव आणि भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावा भरलाय तुझा मांडीला गोंधळाला याव भरलाय तुझा मांडीला गोंधळाला याव माझ्या आईला न ठेवलं साडीनं काय होतंय? दागिन्यानं सप्तशृंगीला न ठेवलं आईला न ठेवलं देवीला मांडीत बसवलं आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं आई तुझा कानडा मुरुक गयलमा कानडा मुरुक गयलमा कानडा मुरुक गयलमा आई तुझी कानडी बोलणी गयलमा कानडी बोलली गयल्लमा आई तुझी कानडी बोलणी गयलमा आई तुझी कानडी बोलली गयल्लमा गेली बुरराच्या आईला गयलमा गयल्लमा आईची परडी येळू याची गयलमा आईची पडी याची गल्लमा परडी घेतली हाळू हाती गयलमा पडी घेतली हाळू हाती गयल्लमा आईचा राजा कोल्हापूरचा गयलमा आईचा राजा कोल्हापूरचा गयल्लमा राजानी द्वारा ध्याला गयलमा राजा निवतो राजाला गयल्लमा जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते जोगवा जोगवा मागते मी जोगवा वर्गमाय जोगवा तू वर्गमाय जोगवा वर्गमाय जोगवा तू वर्गमाय जोगवा वाह वर्गमाय जोगवा तू वर्गमाय जोगवा वर्गमाय जोगवा तू वर्गमाय जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा लिकाजी मल्याळ लिकाजी मल्याळ लिकाजी कधी मंडळीला ओ वाह 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 क्या बात है शायर क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है श्री मूळ पेठ नायके माय रेणुके अंबागबाई आव बाई अंबागबाई आव बाई नको माझी उपेक्षा करू पावलवल आई नको माझी उपेक्षा करू पावलवलाई नको माझी उपेक्षा करू पावलवलाई नको माझी उपेक्षा करू पावलवलाई जय दुर्गे गणारायणी जय दुर्गे गणारायणी विश्वस्वामी
पखानी सगनुर पखानी अवखानी सगनुर पखानी अवकानी जय मंगल वरदायनी सर्व कल्याणी जय मंगल वरदायनी सर्व कल्याणी. मी असं विचारेन शाहीर आणि पांडुरंग घोटकर बाबा दोघांनाही की हा जो सगळा पारंपरिक बाज आहे, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये किमान एक 30-40 व्यावसायिक तमाशाचे फड असतील, छोटे मोठे फड आणखीन असतील. आणि हे जे तुम्ही वर्षानुवर्ष हा पारंपरिक बाज जपण्याचा प्रयत्न करतायत, तर असे तुमच्याकडे किती तमाशाचे फड तुम्ही सांगू शकाल की पारंपरिक बाज किती लोकांच्या डिमांड भले वेगळ्या असल्या, लोकांच्या मागण्या वेगळ्या असल्या, त्याच्यामध्ये पैसा हे एक प्रमुख स्रोत असलं तरी देखील कुठेतरी आपली अस्सल कला हरवू नये म्हणून त्याची जप करणारे असे किती तमाशाचे फड असतील, आणि जर तसे असतील तर आता ते कोणत्या प्रकारे सादरीकरण करतात? हे बघा, या परंपरेमध्ये जशी तुम्ही घराण्यांचं नाव घेतलं तसं संगीत बारीची एक परंपरा वेगळी आहे की जी भातू कोलाटे आणि लाठी कोलाटी या जमातीमध्ये लाखे कोलाटी या जमातीतल्या लोकांनी संगीत बारीचं लावणी जपली. तिला रागदरी थाटाची लावणी म्हणतो. आज अनेक थिएटर आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सणसवाडीला आहे, मोडणीमला आहे, चौफुल्याला आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहेत, आपल्या इकडे होते पण ते दुर्दैवाने बंद पडले कारण इकडच्या लोकांना त्याचं ज्ञान नाही आहे. ढोलकी फळाचे तमाशे जे आज मितीला काही आहेत. अलीकडे पूर्वी एकदा तमाशा सुरू झाला की सकाळचं तांबडं फुटलं की तो तमाशा बंद व्हायचा आणि मग लोक सिनेमाच्या टुरिंग टाकीजमध्ये सकाळचा तांबडं 5 वाजेचा तमाशा चित्रपट पाहायला जायचे. म्हणजे असं ते सर्कल होतं. आता तमाशा प्रॉपर तमाशा पाहायला मिळत नाही. त्याचा ऑर्केस्ट्रा झालेला आहे, सिनेमाची गाणी त्याच्यामध्ये आली, पाश्चिमात्य संस्कृतीने त्यांच्यावरती आक्रमण केलं, बोंगोवरती पोरी स्लीवलेस घालून नाचायला लागल्या. म्हणजे जी नखशिकांत सौंदर्यानं आणि अलंकाराने विभूषित जी स्त्री होती तमाशातली, की जी साडी काष्ट्यामध्ये छान पद्धतीने कुठेही आपलं अंगप्रदर्शन न करता तमाशा सादर केला जायचा. तर तमाशा ही आख्यानक लावणी होती आधी. ती गायकीच्या रूपाने रात्रभर गायला जायची. अनेक तमाशा कलावंत रात्रभर आख्यानक लावण्या गायचे. नंतर उमाबाबू सावळजकर आणि म्हणजे उमा मांग सावळजकर यांच्या रूपाने बरोबर मोहना बटाव नावाचा एक पहिला वग आला. आणि मग म्हणजे 1843ला तिकडे विष्णुदास भावेंनी सीता स्वयंवर आख्यानच होतं ते, पण त्या आख्यानाची सुरुवात केली आणि इकडे हा वग सुरू झाला. या काळात महात्मा फुलेंचं एक मोठं काम झालं की क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुलेंनी तृतीय रत्न नावाचं नाटक आणलं. म्हणजे समाजामध्ये जी काही दुरी निर्माण झाली त्यावरती नाटक हे भाष्य करत होतं. आणि नाटकानेच खऱ्या अर्थाने नाटक हा समाजाचा आरसा आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे मी येणार आहे तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे, पण मला त्याची पार्श्वभूमी सांगणं खूप गरजेचं वाटते इथे की गोबदेवालांनी शारदा नावाचं नाटक लिहिलं. त्या शारदेच्या पाठीमागचा उद्देश काय होता की एखादी पौगंडावस्थेत येणारी मुलगी असेल किंवा एखादी लहान मुलगी असेल जी वयात आलेली नाही, तिचं लग्न एका 75 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर होतं. म्हणजे म्हातारा इतका नावघे पाऊंश वैमान लग्न अजूनही लहान दंताजीचे ठाणे उठले नन्ना म्हणते मान, त्याच्या डोईवर टक्कल छान त्याची कंबर करी म्हणजे त्याची नन्ना म्हणते मान, त्याची कंबर करी कमान. अशा पद्धतीच्या या चौकामध्ये पूर्ण नाटक बांधलं गेलेलं आहे. म्हणजे लहान मुलीचं लग्न जर त्या 75 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर जर होणार असेल तर तिनं तिचं आयुष्य कसं जगावं आणि पुढे तिला काय गायनिक प्रॉब्लेम येतील, तिने तो मेल्याच्या नंतर तिने सती जावं का, ह्या ज्या परंपरा होत्या ते मार्मिक भाष्य करण्याचं काम त्या काळापासून चालत आलं आणि ते या लोककलावंतांनी जपलं. अलीकडच्या काळामध्ये काही बोटावर मोजणे इतके तमाशे आहेत की जे तमाशे खरे तमाशे म्हणून लोकांकडे आता यात्रे जत्रेमधून जातात. प्रेक्षकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, लोक त्यांना दगड मारायला लागलेत. लोकांनी तमाशा हा खरा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तमाशाचं खूप मोठं योगदान आहे. सगळ्या चळवळी ज्या झाल्या त्या चळवळीत तमाशाचं योगदान आहे. तर लोकांनी त्यांना आपलं म्हणून बघावं अशा माझ्यासारख्या आमच्यासारख्या लोककलावंतांना वाटतं. मनवेकरांचा तमाशा असेल किंवा लतालंका पाचेगावकरांचा तमाशा असेल किंवा रघुभाऊचा तमाशा असेल किंवा मंगलताईचा तमाशा असेल, आता या तमाशाने आपलं पावित्र्य जपण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि ही बोटावर मोजणे इतकी तमाशा आता जिवंत आहे. त्याला शासनाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणालात की म्हणजे असं आपण म्हणतो की खांद्यावरचा पदरी ढळू न देता जो काही शृंगारिक लावणीचा बाज असतो तो लाखो लोकांपर्यंत जिंकण्याचं कसब या तमासगीर कलावंतांकडे आहे. निश्चितच.
एखादी अशी शृंगारिक लावणी सादर करू शकाल का? गवळण सादर करूया आपण शृंगारिक, मग नंतर लावणीकडे येऊ. लावणी शृंगारिक आहे भेदिक आहे ते मी नंतर बोलतोच, हे ना? चालेल ना. पण आता तुम्ही जे म्हणला म्हणजे तमाशे किती राहिले काय राहिले बरोबर त्यांनी सांगितलं तुम्हाला. आता हे लोक पावत चालले, ठराविक लोक राहिलेत की त्यांना याचा बाज माहिती जे काय आहे, आणि याच्यात शासनाने खूप पुढाकार घ्यायला पाहिजे. पूर्वी तुम्हाला सांगतो की पूर्वी याचा अभ्यासक्रम म्हणजे शासनाने शिबिरे घ्यायला सुरुवात केली. त्या पहिला 1974-75ला शिबिरं सुरू. त्याचा अभ्यासक्रम मी वाजवायचं कसं, ते लोक मातंबर होते, बोलावले जे लेक्चरसाठी मातंबर लोक होते, पण त्यांना शिकवा कसं हे माहीत नव्हतं. दुसऱ्याला आपण कसं शिकवा, पण स्वतः जर उभा राहिले. आता मला आमच्या चंदन शिवे सरांनी गण गायला मला उत्स्फूर्त वाजवायला, म्हणजे असं वाटलं काय वाजू म्हणजे ही त्याची पकड होती. तशी त्या लोकांना ती पकड असायची. शिकलेले नव्हते ते काय, पण त्या अंगातनंच यायचे असे. आणि शासनाने त्या टायमाला, पण माझ्यावर माझ्या गुरुजनाची कृपा, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, माझे जे गुरुजन झाले ते याच्यातलेच होते. काय लक्ष्मणराव काटे, आमिर हुसेन खासाब, GL सामंत, बशीर खासाब इथल्या औरंगाबादचे. काय हे तबला वाजणं आपण जरा थोडंसं मी विषयाला थोडे हे करतो, पण जरा मला बोलू वाटायला लागलं म्हणून, कारण याच्यानंतर मला नाही वाटत काय होईल आणि काय होईल. पण ते मूळ कारण हे बरोबर सांगितलं त्यांनी की संगीतवारी तमाशा हे ते पूर्वी गावोगावी आम्ही सुद्धा शिमग्याला तमाशा असायचं इकडं यात्रेमध्ये. आपल्या मराठवाड्यात पहिली लग्न ठरायचे ते तेव्हा संगीतवारी कोणाची हे ठरवायची, अशी पद्धत असायची लग्नात संगीतवारीची. तमाशे झाडो खेडोपाडी तुमच्या याला शिमग्याला याला त्याला. आणि हे जुने बाज, जुना वग, जुना हे सर्व संपत चाललेले. हे वाद्य इतकं आवडतं वाद्य आहे की बिरजू महाराजांनी माझ्या हातातली ढोलकी त्यांची साथ केलेली मी कथकचे यातले ऋषी मानणारे, त्यांनी माझी ढोलकी त्यांची साथ केलेली. तुम कैसे बजातो याला नाल म्हणायचे हिंदीमध्ये. नाही तेरे हात की नाल मला पाहिजे म्हणे. तर मी माझी स्वतःची ढोलकी स्वतः बनवून महाराजांना सप्रेम भेट दिली. काय महाराज ही घ्या. म्हणजे पण यमुनाबाई वाईकर, बिरजू महाराज आणि पांडुरंग घोटकर हे एक समीकरण होतं. आणि एवढ्या मोठी प्रतिभा असणारी माणसं आपल्याकडे उपेक्षित राहतात. हे आपलं दुर्दैव आहे, या परंपरेचं दुर्दैव आहे खरं म्हटलं. नाही खरं हे जे आहे ना, कारण आता जुन्या म्हणी, आता जे यांनी जे जुन्या म्हणी अजून म्हणतीलच ते त्याच्याबद्दल हे यांच्याकडे कोणाला माहिती आहे. पुढंच चाललं. सिनेमाचे गाणे येतील कोणते, कुठल्याही शायराचं इतकं भांडवल पडलेलं, अजून इतके मोठे शायर आहे, 5-6 शायर होऊन गेलेले, ढोलकीचे शायर, त्यांचं इतका खजाना पडलेला त्याच्याकडे कोणी बघत नाही. आणि नवीन कोणी 4 वळलेलं की शाहीर अरे हे काय हा तुम्हाला चालय माहीत नाही काय नाही, तुम्ही तर अरे पण त्याच्यात अभ्यास आहे, त्याच्यात बाकीच्या गोष्टी, असं तुम्ही जाणं ना, समजून घ्या ना. अरे जाईल आमच्यासारख्या संगत सोबत गेलं तर पुन्हा नाही मिळणार आहे, पुन्हा नाही मिळणार. ठराविक लोक राहिलेले. मी काही जास्त तमाशात येत नाही. पण आता हे मगाशीच सांगितलं की जातिवंत आहे म्हणून त्यांच्याकडे ते भांडवल आहे. काय नाही तर काय उपयोग नाही. आणि बिचारे त्यांनी जतन केले. आज कुठं होत नाही, कार्यक्रम करतात, लोकांसमोर चांगल्या पद्धतीने मांडतात. हे फार गोष्ट आहे. आणि हे चिरंजीव आपल्या मराठवाड्यातले, आपल्याला अभिमान आहे या माणसाचा की खरोखर आहे. मला नाडिले नाडिले कृष्णाने. आता ही म्हणजे अलीकडच्या पिढीतल्या कोणाला नाही मला नाडिले कृष्णाने, मला नाडिले कान्हाने, फोडिले माठ धड मला नाडिले मला नाडिले कान्हाने,
आता हा ताल विलंबित आहे. आम्ही काही शास्त्र शिकलेलो नाही. नाही बरोबर हा. आहे. आता काय मस्त म्हणले ते, आता मी चालू लईनं वाजवलं. म्हणा परत. मला नाडीले कानाने. आता ढोलकीच्या बारीत कसं वाजवते ढोलकीवाले जुने. हा. मला नाडीले मला नाडीले मला नाडीले कान्हाने फोडिले माठ धड धडा डा 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 मद्रुत नाडीले ग मला नाडीले मला नाडीले कान्हाने फोडिले माठ धड धडा डा 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 मला नाडीले ग मला नाडीले. क्या बात आहे. येता जाता नीत उभा मथुरेवरी चित्त ठेवूनी तो गिरिधारी. येता जाता नीत उभा मथुरेवरी चित्त ठेवूनी तो गिरिधारी. राग येता मग बोलले भारी हो राग येता मग बोलले भारी फड फडा डा 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 मला नाडीले ग मला नाडीले मला नाडीले कानाने फोडिले माठ धड धडा डा 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 मला नाडीले ग मला नाडीले मला नाडीले कानाने फोडिले माठ धड धडा डा 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 मला नाडीले ग मला नाडीले ग मला नाडीले. वा वा वा. हे क्या बात आहे. हे त्याला जातिवंत म्हणतात. सांभाळले दुसऱ्याचं काम नाही आता हे. ह्या ठेवणीतले आहेत. अलीकडे सिनेमांमध्ये ज्या काही आपण चाली पाहतो तर त्याला एक आर्थिक गणित असतात सिनेमांच्या गाण्याला. परंतु पारंपरिक बाजातलं गाणं जर सिनेमात यायचं असेल म्हणजे आपण आता कंटेम्पररीकडे येऊया. हा गुरुजींनी म्हणजे अनेक सिनेमांना त्यांनी वाजवलंय. सुभाष घाईचे अनेक सिनेमा त्यांनी केलेत. रेखा असेल मुंगळा मुंगळा गाणं त्यांनी वाजवलंय. कुठं कुठं जायचं हनीमुनीला. हा कुठं कुठं जायचं फटाकडी. फटाकडी किंवा अलीकडेच माधुरी दीक्षितचा तो कुठला चित्रपट होता खलनायक. मला पिक्चरचं नाही नाव आठवत. चोली के पीछे काय म्हणजे हे असे जेवढे सिनेमे आहेत ते विठ्ठल भाऊ किराण बरोबर आणि सुभाष घाईंचे अनेक चित्रपट गुरुजी. लक्ष्मीकांत प्यारेला. तुम्ही सांगा तुमचे अनुभव. नाही नाही आपला पण पिक्चर. मी हनुमान थिएटरला होतो. हनुमान जेव्हा थिएटरचा जेव्हा विषय निघाला पूर्वी थिएटर मालक कसे होते त्यांना कळत होतं की कसं हे असावं कसे कलाकार असावं. फक्त हनुमान थिएटर मुंबईमध्ये पिला हाऊस जिथं पठ्ठे बापरावचा तमाशा झाला पिला हाऊस थिएटर फाकलेर रोडला आणि त्याच्यानंतर ते पूर्वी पण चालूच होतं. पण मधुकर नेराळ्यांचं थिएटर लालबागला न्यू हनुमान थिएटर इथं मी जवळजवळ 45 वर्ष काढलेली. काय तिथं कलाकारांची कदर केल्या जायची. चांगले लोक यायचे. तिथूनच मी टोकियोला गेलो जपानला. तिकडचे डॉक्टर एक माणूस आला की भारतातली कला लोकमहोत्सव मोठा होता तिथे लोककलेचा जपानला 81 साली. तर फुजी नाव होते त्यांचे. ते तिथं आले आणि माझ्यावर असेच चांगले डॉक्टरेट माणसांचे संस्कार झालेले. कार्यक्रम कसा सादर करायचा कसं वाजवायचं कसं काय करायचं मला सर्व यायचे. की ग्रामीण भागात झाडाखाली मला ढोलकी वाजवायची तर मी कसं वाजवू. तुमच्यासमोर वाजवायचं असलं तर कसं वाजवू. झाकीरबाई बसले तर त्यांच्यासमोर काय वाजवू. याची मला त्या सरस्वती मातेची कृपा आहे. थोडंफार मी खुश करू शकतो एवढं नाही मी त्यातलं.
आणि अजूनही विद्यार्थी म्हणून मी शिकतो. तुमच्याकडे चांगली गोष्ट काही असली तर मला जरूर आवडतं. ह्या मुलाकडनं सुद्धा काही काही गोष्टी मी काल परवाच घेतल्या. असं आहे की जापान असेल, टोकियो असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, आम्ही दुबईचा दौरा केला. हो, परंतु तिकडे 77 वर्षाचा तरुण आहे हा माणूस पण बोट बोलतं. आणि बोट असं बोलतं की त्यांनी सांगितलं की याला शास्त्र नाही आहे, पण याला त्यांनी भाषा दिली. हो, याला लोकभाषा दिली आणि याचे बोल दिले. जसा तुमचा धा धिन धिन्ना ता तिन तिन्ना वगैरे शास्त्रीय तबल्याचे बोल आहेत, ते त्यांनी ढोलकीला बोल दिले. त्यांनी ते संबळाला बोल दिले. संबळाचे बोल जे आहेत, चऱ्या चाकड चिर काकड, चऱ्या चाकड चिर चाकड, जडांगड जडांगड. संबळाचा विषय निघाला. आता कसून आणलं ते सांगितलं. पहिली सांगितलं गोंधळात नाही आलं. खरंच आहे. मग गोंधळाकडनं ढोलकी अजून याची कोणी सांगितलं नाही. या ढोलकीची उत्पत्ती काय, कुठून आली, कशी आली, अजून कोणी सांगितलेली नाही. आणि आम्हालाही कळना. कोणी म्हणतं पाखवाजापासून झाली, कोणी म्हणतं ढोलापासून झाली, कोणी काय म्हणतं, पण अजून आम्हाला पटत नाही. पण वाजवण्याची पद्धत मला तर वाटतं संबळापासून. आता आमच्याच संबळाचा हात आहे काय, तर संबळाचा हात आम्ही बघा आता कशी गंमत तुमच्यासमोर एक छोटीशी गंमत दाखवतो ढोलकीची, की संबळाचा हात आमचा इकडे चाप म्हणून असते त्या काडीचे. आता इथं संबळ हे आमच्या संबळातलं झाल्यानंतर आता सरस संबळ म्हणलं की असे, पण आमच्या संबळातले कटाव वेगळे, धरण्या वेगळ्या, प्रत्येक याला ठेके सुद्धा वेगळे. पण हल्ली संबळ म्हणलं की झाला एवढंच संबळ झालेल्याच्या पलीकडे काय नाही. काय याला संबळ झाला, मग हा ठेका आता चौकडा आम्ही सुरत, मग याला थोडंसं नकरेल केला काय झालं, लागले तुम्ही नाचायला काय. तर मूळ मुद्दा काय की हे संबळाचा पहिला हात. आता मी ढोलकीत कसं केलं याला बघा, ते थोडं आता हे त्याला काय म्हणतात, याला ही चाप म्हणतात हा संबळाची. हा हे शाईपान आहे, हा हे धिमपान आहे, याचं हा. नरमादी. नरमादी झाली त्याला. संबळाचं खूप शास्त्र आहे. सांगताना संबळाचं शास्त्र सांगता आलं पाहिजे. संबळ कसा झाला, कुठून झाला, त्याला खाली काय चुंबळी कशा का ते लावतं, ते काय, हे काय, दोराचा अर्थ काय, पानाचा अर्थ काय, नाही सांगता येत. आम्ही सांगू ते वेळ आलो आम्ही सांगू, आमचा अभ्यास आहे अजून. पण त्याचं शास्त्र आहे. त्याला आता लाकडाचीच वापरतं. त्याला अशी बारकी 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 खिळे असती, त्याचा अर्थ काय. जी वाकडी काडी असती त्याचा अर्थ काय, ही काडी आहे त्याचा अर्थ काय. हे संबळ गळ्यात घातल्यावर ते माहिती पडतं की काय. तुम्ही विचारलं तर मला सांगता आलं पाहिजे, मला सांगता आलं पाहिजे. तर जो ढोलकीचं मी आता सांगतो की ढोलकीवर कसं, आता हे संबळाचं हाताचं कसं घेतलं, आता त्यातलंच आलं.
त्यातलेच आहे. फक्त बाया बदल केला. झालं, आवडलं तुम्हाला. मग त्याच्या कारण मी म्हणतो ना, माझ्या पोटी रत्न जन्माला आलं आणि ते माझा कृष्णा मुसळे आज सरांकडे तो काम करतो. त्यांचं चांगलं माझी सुख फॅकल्टी जमलेलं आहे, माझी नाही faculty कृष्णा मुसळे हा पांडुरंग घोटकरांचा मुलगा आहे. मुलगा आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रातला सगळ्यात प्रख्यात ढोलकीपटू म्हणून कृष्णा मुसळेला तुम्ही मराठी सारेगम असो किंवा शंकर महादेवांसोबत सरांसोबत शो केलेला असो किंवा नटरंगची गाणी असो किंवा सैराटची गाणी असो, या सगळ्यामध्ये कृष्णाची ढोलकी आज तो आपल्याला ऐकायला मिळते. आम्ही जास्त शिकलेलो नाही. मी तर दुसरी नापास माणूस आहे. मला सही सुद्धा नीट करता येत नाही. माझा कृष्णा पण जास्त शिकलेला नाही, पण याच्यात खूप शोध घेतो. आम्ही खूप शोध घेतो. अरविंद मुळगावकरांचा 12 वर्षे त्यांनी तबल्याचा अभ्यास केलेला आहे, शिकवलेला आहे मी मुंबईमध्ये. आणि आत्ता सध्या मुंबई विद्यापीठामध्ये चंदन शिवे सरांनी खूप त्यांना सांभाळून घेतलेलं आहे. कारण तिथं पाहिजे ग्रॅज्युएट, हे ते आम्हाला ग्रॅज्युएट कुठून आणायचं. पण इथं बसा ना, तुमचं काय आहे ते सांगा आम्हाला. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा ना. आम्ही अँड आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन वर पर्टिक्युलर फील्ड, हे सगळं त्या फील्ड मधलं आहे. शाहीर, आपण कंटेम्पररी म्युझिकवर येऊ. चालेल. मी मगाशी जसं म्हटलं तसं बाजीराव मस्तानी, जसं तुम्ही ढोलकी घ्या, की बाजीराव मस्तानीमध्ये सरांचं खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे शाहिरांचं. आणि हजारो आवाज शोधले संजय लीला भन्साळींनी आणि त्यामधून शाहीर गणेश चंदन शिवेची त्यांनी निवड केली. तर तो किस्सा सांगाल का शाहीर? मुंबईमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना डिरेक्टरची भूमिका जी आहे ती खूप जमेची असते आणि त्याला एक व्हिजन असलं पाहिजे. सिनेमा बनवत असताना संगीत हा सिनेमाचा आत्मा आहे. जसा त्याचा जो प्लॉट म्हणतो आपण, त्याचं बीज म्हणतो, त्या पद्धतीने संगीताला सुद्धा खूप महत्त्वाचं स्थान सिनेमामध्ये असतं. आणि मग असा जर संगीतमय सिनेमा जर बनवायचा असेल तर डिरेक्टर शोधत असतो की मला कुठे काय मिळेल. आणि संजय लीला भन्साळींनी अनेक 100 लोकांना तिथे बोलवलं. माझ्यापेक्षाही चांगले महाराष्ट्रामध्ये खूप चांगले गायक आहेत लोकपरंपरेमध्ये, शाहीर आहेत. मी काय मुळातला शिकलेला गायक नाही आहे, शाहीर नाही आहे. आणि मी स्वतःला शाहीरही म्हणत नाही. तुम्ही म्हणताय, मला माझा सन्मान आहे. पण एक आहे, शाहीर असो नसो, मुळात काय असो, पण मुळात इथं देवानी देण दिलेली. इथं ती माता सरस्वती बसलेल्यामुळं की त्यांना ते पाहिजे ते आमच्या चंदन शिवे सराकडनं मिळालं. बोला पुढे. आणि मग मला भन्साळीजींनी बोलवलं आणि म्हणजे आपको क्या आता है? तो मतलब मैं गोंधळ गाता हूँ, भारुड गाता हूँ, पोवाडा गाता हूँ, टाकणी गाता हूँ, शिलकार गाता हूँ, सब कुछ गाता हूँ, मराठी फोक गाता हूँ. तो बोले ऐसा कुछ गा के बताएंगे आपकी जो हमें पसंद आए. तर मी गाऊन दाखवलं पण त्यांना काही पसंत आलं नाही ते. मग आम्ही त्याचा रिसर्च करण्यासाठी कमीत कमी 3 वर्षे आम्ही महाराष्ट्रभर फिरलो आणि वेगवेगळ्या कला केंद्रांवरती गेलो, वेगवेगळ्या शायरांचे पोवाडे ऐकले, टाकणे ऐकल्या. पण ते म्हणे कुछ मजा नाही आ रहा है. मग दीपिका पदुकोण असे बसलेल्या, ती सोनाक्षी सिन्हा बसलेली, तुषार कपूर, रणवीर कपूर, कुमार काय आहेत ते हिरो लोक. आणि मग मला म्हणे की ये कैसे दिखती है दीपिका आपको? तो म्हटलं अच्छी दिखती है. आता सुंदरच बाई ती म्हटलं अच्छी दिखती है. अरे वो तो अच्छी दिखती है, उस पर लिखो कुछ. मग तिथे मी ती टाकणी लिहिली. कडदिंगता कडदिद्दा कडदिंगता केवढं शेवटपर्यंत वाजवायचं. नभतुनी आली अप्सरा, हे नभतुनी आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आली आली ग आली ग आली 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 ग आली. के समाधी माळला गजरा लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. वा वा वा. आली 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 ग आली 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 ग आली. दुनियाची प्यारी तू आगनारी हरणी ग आगनारी सुंदरा.
नजर जो तेरी लागे वाह वाह मैं दीवानी हो गई, मैं दीवानी, हाँ दीवानी मस्तानी हो गई। वाह 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 क्या बात. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठीची अस्मिता ही आपल्यासारख्या माणसांना असणं गरजेचं आहे. हिंदी सिनेमामध्ये जरी मी गात असलो तरी मी माझी मराठी भाषेची मोडतोड करू नका अशी त्यांना विनंती केली होती क्या बात की आमची टाकणी, आमचा शिलकार हा असाच ठेवा आणि नंतर श्रेया घोषालला तुम्हाला काय गायला द्यायचंय ते तुम्ही द्या. आपण आता शेवटाकडे येऊया. शाहीद बाबा, मला सांगा की 77 वर्ष झालं, खूप मान सन्मान मिळाले, संगीत नाटक अकादमीसारखा इतका मोठा सर्वोच्च पुरस्कार, तो पण ढोलकीमधला पहिला हा पुरस्कार तुम्हाला मिळाला. कुठली खंत वाटते तुम्हाला आयुष्यात? काय खंत आहे तुमच्या आयुष्यामध्ये? खंत तर काय, आता एकच असं वाटतं की ह्या कलेची सेवा करता करता आपल्याला जेव्हानी आणि आपल्या हातनं चांगले विद्यार्थी घडावं अजून बी. काय आता सध्या जर पाहिलं माझं तर इथं देवगिरी कॉलेजने मला खूप चांगला सहारा दिलेला आहे, चांगले विद्यार्थी घडते आणि त्याचा जो एक आनंद जो मिळतं, खंत काय, आता सर्व आता एवढं दिलं आहे मला, मी कुठल्या याचा विचार नाही, ते चालून आलं आहे माझ्याकडे. माझ्या पाठीशी माझी सरस्वती माता आहे. काय बऱ्याचशा मुली माझ्या हाताखालनं घडवल्या आहे. मी चांगला त्यांना लावण्या शिकू शकतो, चांगल्या वादन शिकू शकतो, सर्व गोष्टी. खंत एकच आहे की बाबा शासनाने आमच्यासारख्या कलावंतासाठी आज जर पाहिलं मला, काय मी इथं राहतो, गावी जरी असलं पण माझ्यासारख्या माणसाला गावी करमत नाही, काय नाही, कुठंतरी चांगल्या शहरामध्ये एखादं वास्तू मला चांगली जरा दिली. मी केलं होतं प्रकरण घराचं पण ते मला काही जमलं नाही, करता आलं नाही किंवा काय नाही. पण 4 मुलं घेऊन शिकवता येतं, ते विद्यार्थी घडवता येतात, कारण हे आमच्या संगत जाणार आहे. काय आणि आज जे मानधन तुटं मिळतं मला शासनाचं किती मिळतं? 2-3 हजार रुपये, 2 ते 3 हजार रुपये मिळते. मीच नाही, असे बरेचसे लोक कलावंत आहे की त्यांचे असे हाल आहे. ते शासनाने याच्यावर कुठंतरी माझ्यासाठी नाही पण त्या लोक कलावंत ज्यांनी खरोखर सेवा केलेली, आज याला लागलेले बिचारे औषधं पाण्याला नाही, मला 5,000 रुपये महिना गोळ्याला लागतो आता सध्या औषधाला. काय तसं काही नाही, पण शासनाने कुठंतरी असं आमच्या लोककलावंताची हे करा, म्हणजे काय म्हणायचं त्याला की लोककलावंताची दखल घ्यावा. काय कुठंतरी आम्हाला हे करून घ्यावा आणि जे असे कुठंतरी चांगले कलावंत बोलून मान सन्मान किंवा आमच्याकडनं जे आहे थोडंफार ते घेत जावा. आम्ही द्यायला तयार आहे, आमचं आयुष्य त्याच्यातच घालवायचं. काय आपल्याला हे सेवा करता करताच देवाने नेलं तर बस आनंद आहे त्याच्यात, बाकी काय. सर, पांडुरंग बाबांनी जी खंत व्यक्त केली आणि तुम्ही आज एक लोककलेचा अस्सलबाज टिकवण्यासाठी तरुण पिढीचं एक नेतृत्व करत आहात, तर ही त्यांची खंत तुमच्या खांद्यावरती हे ओझं आहे, हे तुम्ही कसं पुढे नेणार? शासन दरबारी या उपेक्षित लोककलावंतांचं म्हणणं आणि ही कला, हिचं प्रिझर्वेशन झालं पाहिजे, हिचं जतन संवर्धन झालं पाहिजे, पण फक्त बोलून ते होणार नाही. तर राजस्थानसारखं राज्य असेल तिथे लोककलावंतांना खूप चांगला मान सन्मान आहे. कालच आपल्या MGMच्या प्रिमायसेसमध्ये इथे मागणी लोक आली, जगभरामध्ये त्यांचं आज त्यांना डिमांड आहे. माझ्याबरोबर जेव्हा आम्ही शकीराबरोबर कार्यक्रम करतो, शंकर महादेवांबरोबर आम्ही कार्यक्रम करतो, तेव्हा मामे खान असेल, मोती खान असेल, कैलाश खान असेल, ही परराज्यातली मंडळी आज त्यांचे तिकडे चाहते आहेत. पण महाराष्ट्रातला लोककलावंत तो शासनाने जर त्याला त्याच्या पाठीशी खंबीरपणे जर उभा राहिला तर निश्चित या महाराष्ट्राची लोकपरंपरा ही जगभरात पोहोचेल. आपल्या लोकसंस्कृतीची पाळेमुळे जसे खोलवर रुजलेले आहेत तसेच ते गगनाला भेटतील. पण त्याच्यासाठी शासन खंबीर कलावंतांच्या पाठीमागे उभे राहणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये जसे केंद्र सरकारने जसं संगीत नाटक अकॅडमी आहे आणि वेगवेगळे झोनल सेंटर्स आहेत, तसं महाराष्ट्रामध्ये जर एखादं कल्चरल हब जर उभं राहिलं तर निश्चितच इथली संस्कृती आणि इथली परंपरेचं जतन आणि संवर्धन होईल. हेच मी बाई माणूसच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो. मला खात्री आहे की आमचा हा आवाज नक्कीच शासनाच्या कानापर्यंत पोहोचेल. आणि नाही सर, तुम्ही हे जे घेतलं ना तर याच्यातनं आम्हाला हा आनंद मिळू द्या. नाही, खूप चांगली गोष्ट तुम्ही घेतलेली आहे. आणि माझ्या ढोलकीला इथं
या MGM कॉलेजमध्ये जे मान दिलाय, चंद्रशिवे सर झाले, तुम्ही जे बोलून जे मान दिलाय इथं, कारण हे खूप याच्यासारखे तर मी म्हणतो ना, माझ्या जिल्ह्यात, माझ्या गावात, माझ्या याच्यात तुम्ही या चॅनलद्वारे तुम्ही पोहोचता खरोखर. आणि सरकार दरबारी जर आमची दखल घेतली तर फारच आम्हाला अजून ताकद येईल काय. आणि ही ढोलकी म्हणजे साधी नाही, तर मी आज तुम्हाला 2 बोल शास्त्राच्या पद्धतीनं वाजून दाखवतो. ती राहिले जरा थोडं तर डान्सला. अमेरिकन फोकलोर सोसायटी जिथे आहे नॅशविलला, तिथे सरांचा संबळ हा त्यांनी नाही जपानला तिथे ढोलकीन संबळ तिथे त्यांनी याच्यासाठी ठेवलेला आहे. देऊन टाक तिथं मुलाखत म्हणून मी 81 साली की मी तिथं की आपली लोककला जतन राहावं. आणि ते तिकडचे डॉक्टरेट माणूस आलेला, त्यांनी आम्हाला आमची पसंती केली. हे ऐकलं. मी नुसतं हे ढोलकी वाजवत नाही, मी संबळ वाजवतो, मी दिंबडी वाजवतो, मी पकवाज वाजवतो, मी डफळं वाजवतो, मी हलगी वाजवतो. लोककलेतले जेवढे पण त्याच्यातला अभ्यास केलेला आहे मी. नुसतं असं नाही ऐकून वाजवत नाही, तर त्याच्यावर विचार केलेला आहे. समारोप करूयात आपण. आणि आता तुम्हाला शास्त्र पद्धतीनं काय ढोलकी वाजती, एक डान्सचा तोडा, कथ्थकचा तोडा, एक कथ्थकचा तोडा तुम्हाला इथं म्हणून दाखवतो की ह्या ढोलकीवर कसं वाजतं. आणि मग महाराजाबरोबर आम्ही कसं वाजवलं, तर ते चक्रधार तोडा आहे. 10 न 10 तकिट 10 तकिट धिकिट तकिट धिकिट तुन 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 नगन नगन ताचक धिकिट ताचक ता दा ता दा हिंतरा न धिंत दा तकिट दान दा तकिट दान दा तकिट दान दा तकिट दान. ह्या चक्रधार आहे काय. आता याच्यावर